श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकरा, जय जयाजी अतिवरा, भक्तजन संतापहरा, सर्वेश्वरा गुरुराया वर्णिता समर्थांचे गुण, नाना दोष होती दहन, सांगत ऐकता पावन, वक्ता श्रोता दोघेही असो कोणे, एके दिवशी इच्छा धरुणी मानसी, गृहस्थ एक दर्शनासी, समर्थांच्या पातला करुणी या श्रींची स्तुती, माथा ठेवला चरणांवरती, तेव्हा समर्थ त्या ते वदती, हास्य वदने करोनी, फकीराते देई खाना, तेने पुरतील सर्व कामाना, पक्वाने करुणी नाना येथेचे भोजन दे, जे गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने, फकीर बोलाविले पांचजन, जेव घातले तया ते, फकीर तृप्त होऊनी जाती, उच्छिष्ट उरले पात्रावरती, तेव्हा समर्थ आज्ञापिती, गृहस्थाते सत्वर शेष अन्न करी ग्रहण, तुझे मनोरथ होतील पूर्ण परी, त्या गृहस्थाचे मन साशंक झाले ते धवा, म्हणे यवन याती अपवित्र, त्यांचे कैसे घेऊ उच्चिष्ट, यातीमध्ये पावेन कष्ट, कळता स्वजना गोष्टे, आला मनी ऐसा विचारतो, समर्थास कळता सत्वर, म्हणती हा भाविक नर, कल्पना चित्ती याची या, इतक्या माझी साहजिक, कोणी भ्रमिष्ट, गृहस्थ एक येवनी स्वामी सन्मुख, स्वस्थ उभा राहिला, दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून, भ्रमिष्ठ फिर रात्रंदिन द्रव्य मिळवाया साधन, त्याजवळी नसे परी, त्यासी देखून समर्थ म्हणती हे उच्चिष्ट घे त्वरित, तो निशंक मनात पात्रावरी बैसला, त्यासी बोलले समर्थ, तू मुंबापुरी जाई त्वरित, सफल होतील मनोरथ, द्रव्य अप्राप्ती होईल, स्वामी वचनी भाव धरिला, तत्काळ मुंबईस आला, उगाच भटको लागला, द्रव्य मिळेल म्हणून, प्रभात समी एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायासी, येऊन एका घरापाशी स्वस्थ उभा राहिला, तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पायी, गृहस्थ पडला दृष्टीसी, तिने बोलाविले त्याला, आसनावरी बैसविला, 10,000 दिधल्या नोटा आणून सत्वर, गृहस्थ मनी आनंदला, बाईचे आशीर्वाद दिधला, द्रव्य लाभ होताला शुद्धीवरी सत्वर, समर्थांचे वचन सत्य, गृहस्था आली प्रचित, वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत, सदा एकोत भाविक भक्त 20वा अध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. अध्याय 21. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत. करुणी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामीराज. आता कळस अध्याय 21. कृपा करुणी वदवावा, हा ग्रंथ संपूर्ण करावा, भक्तजनाकारणे संपवावा, अवतार आता ऐसे म्हणा, माझी येता जड देह त्यागुनी तत्वता, गेले स्वस्थानी यतिराज, शके 1800 पूर्ण संवत्सर, ते बहुधान्य मास, चैत्र पक्ष कृण त्रयोदशी मंगळवार, दिवस गेला 3 प्रहर, चतुर्थ प्रहराचा अवसर, चित्त करुणी एकाग्र निमग्न झाले, निजरूपी षटचक्राते भेदून, ब्रह्मरंध्रात छेदून, आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधुनी, ते धवा जवळ होते सेवेकरी, त्यांच्या दुःख झाले अंतरी, शोक करीती नाना परी, तो वर्णिला न जाय, अक्कलकोटीचे जन समस्त दुःखी करून आक्रंदत, तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा, असो स्वामींच्या अनंतरीला, जना सन्मार्ग दावेला, उधरिले जळ मूढाला, तो महिमा कोण वर्णी, कोकणात समुद्रतीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी, पालशेतग्रामा माझारी, जन्म माझा झालासे, तेथेची बाळपण गेले, आता कोपरलीस येणे केले, उपशिक्षक पद मिळाले, विद्यालयी सांप्रत, वाणी मारवाडी श्रेष्ठ, नाम ज्याचे शंकर शेठ, त्यांसी स्नेह झाला निकट, आश्रय दाते ते माझे ज्यांची स्वामीचरणी भक्ती, भावाते पूजन करीती, धीवसा उपजली चित्ती, स्वामी चरित्र श्रवणाची ते मजला सांगितले, मी स्वामी गुणानुवाद गायले, हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प, प्रथमाध्यायी मंगलाचरण, कार्यसिद्धार्थ देवतास्तवन, आधार स्वामी चरित्र असं कोण, हेचे कथन कैलेस, श्री गुरु कर्दळी वनातून आले, स्वामी रूपी प्रकटले, भुवरी प्रख्यात झाले, हे कथन द्वितीयाध्यायी, ताराव्या भक्तजनाला कलकोटी प्रवेश केला, तिथीचा महिमा वर्णिला, तृतीयाध्यायी निष्ठे स्वामींचा करावया छळ, आली 2 संन्यासी खल, तेची वृत्त सकल, चौथ्या माझी वर्णिले, मल्हारराव राजा बडोद्यासी, त्याने न्यावया स्वामींसी पाठविले कारभार्यासी, 5व्यात ती कथा यशवंतराव सरदार, त्यांसी दाविला चमत्कार, तयाचे वृत्त समग्र, 6व्यात वर्णिले, विष्णुबुवा ब्रह्मचारी, त्यांची स्वामी चरणावरी भक्ती जळली कोणे प्रकारे, ते 7व्यात सांगितले, शंकर नामे एक गृहस्थ होता, ब्रह्मसंबंधी ग्रस्त, त्यासी केले दुःखमुक्त, 8व्यात ती कथा खर्चोनिया द्रव्यभूत, त्यांनी बांधिला सुंदर मठ, ते वर्णन समस्त 9व्यात केले, चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले, 10व्यात ते कथा पुनीत श्रोते होती सत्याची,
11वा आणि 12वा तेसाचे 13वा बाळापाचा इतिहास बरोबर त्या माझी निरूपिला भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन तोच 14वा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका बसाप्पा तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त 16वा 17यात निश्चित वृत्त त्यांचे बनले स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन चंदू जो दादा बुवा प्रसिद्ध 18व्यात वृत्त त्यांचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्याचे वृत्त बनले 19व्यात सारांश रूपे सत्यपई एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण तेची केले वर्णन 20व्यात निर्धारे स्वामी समाधिस्थ झाले 21व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदिले पूर्ण केले स्वामी चरित्र शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार मध्ये त्रयोदशीचा पूर्ण केला ग्रंथ बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता बंधुनी त्या उभयता ग्रंथ समाप्त केलासे स्वामींनी दिला हा वर जो भावे वाचिल हे चरित्र त्याचे आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाढवणी भीमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरुणांती मोक्षपद मिळवतया अंगी सर्वदा विनय वसो वृथाभिमान तो नसो सर्व विद्या सार गवसो भक्त श्रेष्ठा लागुनी ज्या कारणे ग्रंथ रचिला जिही प्रसिद्धीस आणिला त्यांसी रक्षावे दळा कृपा घना समर्था स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णुकवी आपुल्या कंठी तत्काल घालून चरणी ठेविला भाल सदोदित याचा प्रतिपाल करावा बाळा फुले इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त 21वा अध्याय गोढा श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभम भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्ण अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ